तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसांनी आता व्हिडिओ बनवतोय कारण कामावर म्हणून वेळ नाही भेटत. तर कारणच असं आहे मित्रांनो, आज गावी चाललो आहे. उद्या आहे धुलीवंदन. तर आमचा दरवर्षी धुलीवंदन दिवशी शिमगा असतो, पण यावर्षी ग्रहण लागलं आहे म्हणून एक दिवस पुढे घेतला आहे. तर उद्या संध्याकाळी जायचं आपल्याला माड आणायला. तर चला, आता आपल्याला जायचं आहे लोकमान्य टिळक. तर तिकडून आपली ट्रेन आहे. तर मी आहे, पर्या मामा आहे आणि दीपक मामा आहे. तर तिघं चाललो आहे. तर चला, आता उशीर होतो आहे. आमची 5:45ची ट्रेन आहे आणि आता वाजलेत बरोबर 9:45. तर इकडून आपली एक डायरेक्ट ट्रेन आहे विलेपार्लेवरून, तर तीच पकडायची आहे. तर चला. आणि इकडे बघा, हे आता गावी येत नाही आहे बिचारे, पालखीला जाणार आहे. तर इकडे बघा, हा इकडे येत नाही आहे, बिचारीची परीक्षा सुरू आहे तर रडतोय बिचारा. तर पालखी काय नाही, पालखी बिलकी 17 पर्यंत संपणार आहे. आता ह्यांना मस्त आपण जळवून जाऊया गावी. चला निघूया. इकडे आपले 2 बॅग आहे. चला टाटा करे. तर मित्रांनो, थोडासा प्रॉब्लेम झाला आहे आता आम्हाला. तर आम्ही जाणार होतो लोकमान्य टिळकला. तर तिकडे दीपकाम पोचला होता. तर त्यानं जरा तिकडे इन्क्वायरी केली. तर तिकडे 1:45ची ट्रेन आहे, ती आता केली आहे सकाळी 3:45ला. तर आता तो बोलला तुम्ही डायरेक्ट आता विलेपार्लेवरून तुम्ही पनवेलला या. तर आता आम्ही पनवेलला चाललो आहे. आता इकडे सर्व आलेत. ऐका बाई, तर तुमचं नशीबच हा फुट काय मिळलं याचा कशाला माहीत नाही गावी. तर चला आता बघूया कसं काय जायचं. लवकर जाता आपण येतोय काय नाही, चल निघूया. तर चला मित्रांनो, आता ट्रेनची वाट बघतोय. आता वाजले बघा किती, 9:16 झालीत. तर आपली 9:43ची ट्रेन आहे डायरेक्ट पनवेल. आता बघूया तिकडून कुठली कुठली ट्रेन भेटते बघूया. आता पनवेलवरून भरपूरशा ट्रेन आहेत, बघूया. मग काय झाली तयारी सर्व? झाली, पण ब्लाऊजच होतो. हा बिचारा गवलन नेसणार आहे आमच्या मनात. फुल राधाचं चंद्राचं काम आहे याचं. बघायला या, हा व्लॉग नक्की बघा सगळे. हा ब्लॉग ना, याच्या पुढचा ब्लॉग. अरे मग समजल ना कोण कोण बघलं नाही ते. पुढे आम्ही राक्षेपेक्षा आहे, हे गवलन बांधणार आहे मस्तपैकी. ए राधा चंद्रा फुल फिदा. नाव पाठ केलीस की नाही? नाही, एक पण नाही. काय तू. तर चला मित्रांनो, आता ट्रेनची वाट बघूया आता तिकडे. तर चला मित्रांनो, खूप असा आनंद आहे हृदयात. तर फायनली शिमग्याला आता गावी चाललो आहे. खूप शॉर्ट व्हिडिओ बनवले आहेत शिमग्यावरून बिमग्यावरून. तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघा त्या व्हिडिओ. तर चला, तू काय सांगशील, कसं वाटतं शिमग्याला जाताना? तर गाणं तर बोल. शिमग्याला जायचं शिमग्याला. साडी उठली घेतलीस तू नवीन की कशी काय? नवीन 2,500ची साडी. 2,500ची गावात कधी करणार काय पुढे? नमनात पहिल्यांदाच काम करतो. हो हो मित्रांनो, ह्याचं चंद्राचं कॅरेक्टर आहे. तर तुम्हाला मेसेज ना शॉर्ट व्हिडिओ करून पाठवीन इंस्टाग्रामवर, मला बघा. तर चला फायनली मित्रांनो, चाललो आहे मस्त शिमग्याला. एन्जॉय करायचं आपल्याला. शिमगा पूजा आहे आमची भरत वाडीची. ती पण तुम्हाला सर्व ब्लॉग बघायला भेटणार आहेत. तर पुढे तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगसोबत आपल्या. तर चला, आता डायरेक्ट आपण ट्रेन आल्यावर भेटूया. तर चला मित्रांनो, झाले लेट. आता आम्हाला दीपामा घालणार आहे शिव्या लय. तर चला पटकन निघूया. फायनली आता पोचलो आहे पनवेलला. तर चला आता पहिले तिकीट काढूया, कारण झाले आपल्याला उशीर. तर चला तिकीट काढून घेऊया, मग भेटूया. हो, असं समजलं आहे गाडी पूर्ण खाली आहे, कारण आमची आता गावची पोरं अर्धी त्या गाडीला आहेत. तर चला, तिने आता जागा पकडून ठेवली नाही, मग काही विषय नाही. तर चला आता जाऊया. पहिलं प्लॅटफॉर्मला फोन येत आहेत पोरांचे. फिक्स नाही ना, मग पहिलं 3 तारखेला बोलत होते म्हणून सुट्टी नाही. आता इकडे होका ट्रेन लागले. तर आता सर्व पब्लिक तिला घुसतोय असं वाटतंय. तर आपल्या केवळ टेन्शन नाही, पोरांनी जागा बघून ठेवली नाही. तुला बऱ्याच टेन्शन आता मजा वाटते ना. तिकीट हो, तिकीट नाही काढलेली मित्रांनो, कारण लेट झालं आम्हाला भरपूर. 11:15 झाले आणि आता ती गाडी आली बहुतेक जवळ, म्हणून आम्ही तिकीट नाही काढले. फक्त भेटला नाही पाहिजे रत्नागिरीत, नाही तर ह्याच्यामुळे आपलं वांदव आहे. हा आम्हाला बोलला आहे तिकीट नका काढू. ए मग तू तिकीट काढलीस? अरे
या मा होय तिकीट तू काढलीस काय मी काढली आपण तिथे गेलो तर मला लपडी झाली मी काय करू विचार करू डान्स करून दाखव अगं डान्स करून दाखव तर इकडे डान्सर आहे भाई फुल सोलो डान्स दाखव अगं दाके काढते डान्स काय हे करूया काय कोणतं तू राधा करणारच काम ना मनात अरे काय नाही ते करणार ना ते काय ते ती हा रंभा करशील काय बस असं नाच येतं नाचते मी इंद्राच्या ही कुठली ट्रेन आम्हा हा ही कुठलेली काम आहे होका ऐक झालं वगैरे आतमध्ये दोन्ही हात आता यांना लागले भूक तर हात धुवाय चालले जा जेव जा लाजू नको जा माहिती आहे तर हात धु मला बघितला मी ते संडासची म्हटलं हात धु मला असं दे नाही गेला त्याला कधी तर पाणी पण पिलं. जा जेव जा आता व्हिडिओ टाकणार काय माहितीये का मी सर्वांना जेवण आणलं तर वाघांना आता भूक लागला इकडे वाघ जेवतात आहे बघा वाघ ही जल्ली केलडी जल्ली वाघ असली केलडी केलोड हा केल्ल्यांचा कोल्हा चला ये देतो टाटा थांबा आधी तर इकडे मामीने चालले यांची रिझर्वेशन आहे त्या गाडीला आता आम्ही उरलो इकडे काल आता हातातलं काय चाललंय बेगा असा भिकारड्या का हातातला घेऊन जा चालत नाही बसून का ना पाणी मित्रांनो फायनली ट्रेन आलेली आहे तर आता आमची पोरं आतमध्ये आहेत बघूया जागा अडवली नाही काय ते बहुत धन्यवाद आम्ही सीट बघायल्याबद्दल आभार माना मी आभार मानतो पाया पडू तर मस्त इकडे आता आम्हाला सीट भेटल्या इकडे बघू शकता सगळे आमची गावची पोरं आहेत आणि पूर्ण जागा खाली आहे तर कसं वाटतं बरं पूर्ण ट्रेन खाली बघून मस्त वाटतंय असा विचार पण होता की अशी ट्रेन खाली घेतो सगळ्या ट्रेन खाली गेल्या हीच नाही बा सगळ्या भरलेले गेले फक्त खाली याच्या आधीची मध्ये सीट गेली का पाहिजे तसं बाहेर आता मस्त जर आमची वाडीची पोरं बसल्यात इकडे सर्व सिंगल सीट आहेत सर्वांना इकडे ब्रह्मदेव तिकडे यमराज इकडे बघू शकता कोकण कन्या कसली भरून बघा आले गच्च एकदम आणि इकडे आमची सीट पूर्ण आमची खाली आहे ट्रेन कारण ही ट्रेन सगळीकडे थांबते म्हणून पूर्ण पॅक भरलेली आहे बघा किती करते जायला जागाच नाही आणि इकडे लोक झोपून गेले आमची नशीब तर चला आता ट्रेन सुटली आहे आता शक्य होईल तेवढं तुम्हाला मी दाखवतो नाहीतर आता डायरेक्ट मी झोपतो आणि आता बघूया कुठे उठतोय मध्येच तेव्हा आपण भेटूया चला आता इकडे सर्व पोरं असं झोपल्यात वगैरे चला मित्रांनो भेटूया तर मित्रांनो आता पोचलोय संगमेश्वरला संगमेश्वर सोडलाय आता जो मुंबईला झोपलो तो इथे आता उठलोय तर मध्ये काय आता शूट केलंच नाही तर चला आता जेवढं गावी शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवतो आणि आपला संध्याकाळी माडाचा ब्लॉग वेगळा करायचा आहे तर चला आता रत्नागिरी आली की भेटूया तर चला मित्रांनो फायनली रत्नागिरी आले आता हे झोपत नाही उठलेत बघा इकडे चला आता उतरूया जो भेटली की नाही पर्या आम्हाला चांगले मस्त चला इकडं आर्मीवरनं आलं आहे जरा आर्मीत आहे कामाला तो हां याच्यामध्ये आहेस ना काय ते होमगार्डमध्ये आहेस ना कशी असते होमगार्डची ट्रेनिंग म्हणजे काय असतं हां चला मित्रांनो उतरूया आता चला मित्रांनो उतरलो आहे आता फायनली तर आता टेम्पो आम्ही मागवलेला आहे आम्हीच फोन केला हां तर आता टेम्पो आला आहे तर आपल्याला टेम्पोच जायचं आहे टेम्पो
हे टेम्पो आला काय अजून नाही. चला वेटिंग करूया टेम्पोची. फायनली मित्रांनो आम्ही आता आलोय आमच्या कोकणात आणि थोडक्यासाठी वाचलो. का वाचलो ते तुम्ही बघा. तर चला आता टेम्पो येतोय तर परत त्याची वाट बघूया. हाय काय नाही वाटतं. बेले पला काय फाटली बेले. चला आम्ही आता भरपूर जण आहे टेम्पोमध्ये. तर आता प्रायव्हेट टेम्पो केलेला आहे आम्ही. चला पटपट चला जाऊया. मित्रांनो गारटलेलं आता देव दिसत नाही म्हणून तुम्हाला दाखवला असता. पूर्ण हात नाही भिजले. थांबा तो दाखवतो सॅम्पल. एक दे बघ. हे रुपये द्या इकडे बघ. हे रुपये द्या. हे बघा एवढा दव आहे ना पूर्ण भिजून गेलो आम्ही भिजून. तर मित्रांनो फायनली पोचलोय. आता जातो जरा मंदिरात. इकडे आहे आमचं जाकादेवीचं मंदिर. इकडे पण जत्रा असते. आता नाही. चला जाऊया. आलेल्या दर्शन तरी घेऊया. तर मित्रांनो फायनली पोचलोय जाकादेवीमध्ये. तर आता इथे जरा बिस्किट पुडे वगैरे घेऊया आणि आता आपण जास्त वेळ थांबायचं नाही. आता लगेच आपण निघायचं आहे घरी जायला. तर चला बिस्किट पुडे ते घेतो आणि भेटूया. हो हो भरपूर मी थंडीत ना गरमीतून नव्हे थंडीतून दुपारी बघ गरमी किती होईल. मग आमच्या घरी येशील उद्या ते घे का तरी एनर्जी ड्रिंक वगैरे. तसं चांगलं आहे ना. हाय का सांगव ते ह्याच्यामधलं कॅन मधलं. असं सर्वांना उतरावं लागतं आम्हाला त्यांच्या स्टॉपला. चालेल बाय. थांब चल थांब जाऊया दोघं. चलो बाई गाडी इकडे थांब. गाडी येईल तिकडे जा. ए बाय टाटा हाय बाय कर. कशाला काढतो काय. हा ते काकी आहेत ना. उतर बा. हा सुसार येतोय. तू वातावरण ब्लॉग म्हणजे आला तसं माझ्या मगाशी. चला टाटा. चला ये सागर दादा. तर मित्रांनो फायनली पोचलो आहे आता वाडीत. तर चला आता घरी जातो. मस्त फ्रेश वगैरे होतो. नंतरच भेटूया कारण घरी कोण नाही. पूजा वगैरे करायची आहे. चला तर या मित्रांनो नाश्ता करायला इकडे भाकरी आहे आणि बटाट्याची भाजी. तर भूक लागली आहे आम्हाला. आम्ही काल काय खाल्लेलं नाही. तर या इकडे आजी भाकऱ्या भाजते. चला आता खाऊया नंतर भेटूया. तर मित्रांनो इकडे आमची रुई बघा. रुई हाय कर. हाय पागे. तू जेवली. पागे बाय कर. इकडे बघा सगळी गँग बघा कशी आहे बघा. एकाचं चेहरा बघा.
इकडे आजी लोक आणि ह्याला दाखव, हे मेन हिरो आहे. हे मेन आहे बघा, हे बघा. हे मेन बघा. गाडीची नवय. तर मित्रांनो आता सर्व आंबे काढलेत बघू शकता आणि तिकडे कटिंग करतोय त्याची मस्त. इकडे अर्धी कटिंग केली बघा आणि इकडे बाकीचं आहे. एक लिंबू आहे मस्त, ते पिलून टाकूया. सध्या ट्रेंडिंग चाललंय ते आपलं हे अननस आणि काय ते द्राक्षांची, आम्ही आंब्यांची करतो ट्रेनिंग. याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवतोय, तुम्हाला नंतर दाखवतो. बस काय डान्स करत आहे. आणि हा आमचं पोर बघा किती मस्ती करता येतं. मस्ती करते तू ना, मस्ती करते ना. खाऊ दाखव इकडे खाऊ, मला दे थोडं. सगळं खाव, थोडस दे, नको. काढून दे सगळं नको तू, थोडस दे. तुला लागलं कसं डोक्याला? हा पण कसं पडलंस? हा तुला लागलं कसं? मोरीत पडलंस ना? कसं पडलंस? आंघोळ करताना असं पडलंस? असं आपटलंस? मग रक्त नाही आलं? का? हा मोरीत रक्त आलं होतं. होय काय? हा गाली काय घातलंस? मावशीने डूल दिला ना तुझ्या? होय काय? शिमग्याला गेला होतस? मग उद्या आपल्या शिमग्याला येणार आहेस की नाही? मग काय घेणार? खाऊ बिऊ? हा काय घेणार? पवायला? शिमग्याला काय पवायला आहे का आपल्याला? शिमग्याला पाणी थोडी आहे. नाही पाणी. पप्पा मुंबईला तुझा. तिकडे मस्त खाऊ भेटणार, खायला खाऊ. मग तू खाऊ खाणार की नाही? खाणार आहे? कर कटिंग कर. तर चला कटिंग करूया. नंतर मग इकडे तिखट मीठ आणलेलं आहे. तिखट मीठ, थोडी साखर आहे. मीठ कुठं आहे? मीठ आहे का? हा याला लगेच येते. तर इकडे आता मित्रांनो तिखट टाकतोय. आणि इकडे साखर टाकूया थोडीशी. आणि इकडे मस्त की लिंबू पिलूया. घालूया मस्त. चला सर्व बनवून देऊया. ठीक आहे. रिॲक्शन देऊया. एक नंबर आहे. असं आता उभी बघ खांबा कशाला आहे. तर चला मित्रांनो, आता मस्त की पोराला झणझणीत करून दिलं होतं. पोरं पूर्ण हिवली पिवली झाली आहेत. तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.